नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रियेसंदर्भात पुन्हा एक महत्त्वाची अपडेट आलेली. आपण पूर्वी पण तुम्हाला एक छान अपडेट दिली होती, मात्र त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल झाला होता आणि आता पुन्हा एकदा तुमच्या माहिती होतो 29 एप्रिलला एक जाहिरात प्रसिद्ध झाली चौकीदार या पदाच्या आदिवासी विकास विभागामार्फत. आणि त्याच्यामुळे काहीतरी 478 जागा होत्या आणि त्या एप्रिल गेल्यानंतर मे आणि जून जुलैला आपले पेपर होणार होते. 11 जुलै ते 16 जुलै 15 जुलै पर्यंत. मात्र काही कारणामुळे ते पेपर पुढे गेले, एमपीएससीच्या थोड्या अडचणी निर्माण झाल्यामुळे. मग त्यानंतर आता पुन्हा हॉल तिकीट म्हणजे पुन्हा त्याचं नवीन वेळापत्रक आलेलं आहे आणि आता ते 28 तारखेपासून आपली परीक्षा सुरू होते. 28, 29, 30, 31, 1 अशी आपली परीक्षा त्या ठिकाणी चालणार आहे. मित्रांनो, प्रवेश पत्र कधी येणार आहे, चौकीदारला कट ऑफ किती लागू शकतो, 28 जुलैपासून जी परीक्षा चालू होणार त्याचं पॅटर्न कसा असणार आहे, वेळापत्रक काय आलेले, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तर अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहितीसाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपली आपल्यापर्यंत येण्यापासून दूर राहणार नाही, लगेच आपल्यापर्यंत. त्यासाठी चॅनल फॉलो करून घ्या. चला तर मग जास्त उशीर न करता आपण पाहणार आहे आजचे कोणकोणते अपडेट आणि त्यासाठी मी तुम्हाला एक बुक पण सजेस्ट करणार आहे. बेस्ट जे झालेले क्वेश्चन पेपर पण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. ओके, तर तत्पूर्वी आपण वेळापत्रकाकडे तर एक नजर फिरूया. आदिवासी विकास भरती 2026 चौकीदार गट जाहीर सुधारित जाहीर सूचना, नवीन सूचना आलेल्या मित्रांनो, का जी 29 एप्रिलला जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीचं नवीन वेळापत्रक या ठिकाणी आपल्या समोर आलेले. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 28 तारखेपासून आपले एक्झाम या ठिकाणी सुरू होते आणि 1 ऑगस्ट पर्यंत आपले एक्झाम चालणार आहे. हे फर्स्ट शिफ्ट, सेकंड 2 शिफ्ट मध्ये, 1 शिफ्ट मध्ये अशा एक्झाम चालणार आहे. आता बरेच विद्यार्थ्यांचं असं झालंय का शिफ्ट मध्ये पेपर वेगवेगळे आले मित्रांनो. जरी शिफ्ट बदलले असतील तरी सॉरी, एकाच शिफ्टला तुमचे 2-2 पेपर असं जर आलेलं असेल तर काळजी करू नका. त्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने तुम्हाला सेंटर दिलेले असणार आहेत. त्या पद्धतीने तुमचं एकच सेंटर असणार आहे. कोणताही जरी शिफ्टचा पेपर असला, मग सपोज एक शिफ्ट वरती एक शिफ्ट खाली वेळेचं बंधन असेल, किंवा आता 29 जुलैला फर्स्ट शिफ्ट पण सेकंड शिफ्ट अशा 2 शिफ्ट मध्ये, तर एखाद्याचा घोडेगावला पेपर आहे, भामरागडला राजूरला पेपर आहे, तर तो फर्स्ट शिफ्टचा पण पेपर देऊ शकतो, सेकंड शिफ्टचा पण पेपर देऊ शकतो, कारण तुमचे सेंटर हे कॉमन असणार आहे. सेंटर हे एकाच ठिकाणी तुमचे असणार. आलं लक्षामध्ये. नाशिकच्या शिफ्ट 1 आणि 2 मध्ये तुम्ही पाहू शकता, पहिली शिफ्ट नाशिकची एकच शिफ्ट मध्ये होणार, दुसरी 2 शिफ्ट मध्ये होणार, म्हणजे 3 शिफ्ट टोटल नाशिकच्या होणार. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने नवीन वेळापत्रक तुमच्या ठिकाणी आलेले. नक्की सर्वांनी पाहून घ्या आपला पेपर आपण कोणत्या प्रकल्पाअंतर्गत फॉर्म भरलेला आहे. मग ते प्रकल्पाअंतर्गत आपण ज्या प्रकल्पाअंतर्गत फॉर्म भरलाय त्याचा पेपर किती तारखेला ते व्यवस्थित पाहून घ्या. आता राहिला प्रश्न आपल्या ज्या शिफ्ट शेवटच्या कॉलम मध्ये ज्या शिफ्ट दिलेल्या आहे त्याची जी फर्स्ट शिफ्ट आहे ती 8 वाजता आहे, त्याचा तुमचा पेपर 10 ला स्टार्ट होणार आहे. आणि जी सेकंड शिफ्ट आहे ती तुमची 3 वाजता असणार आहे, पेपर चालू होणार आहे. म्हणजे 2 तास वेळ भेटणार आहे. 100 प्रश्न आहे, खूप वेळ भेटणार आहे, खूप म्हणजे खूप वेळ आहे पेपरला. 120 मिनिटासाठी 100 प्रश्न आहे. त्याच्यात मराठी सामान्यांचे जे काही 50 प्रश्न आहे ते तुम्हाला मोजून अर्धा तास पण लागणार नाही. अर्धा तास म्हणजे पूर्ण 1.5 तास तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला देता येणार त्या ठिकाणी. लक्ष नाही, इंग्लिश गणित बुद्धिमत्तेला अतिशय महत्वाचा आणि अतिशय महत्वाचे म्हणजे ही परीक्षेत तुम्हाला यश संपादन करण्यासाठी खूप, कारण का प्रत्येकाचं मेरिट या ठिकाणी वेगवेगळं लागू शकतं. काहींचं मेरिट खाली, काहींचं मेरिटवर असं येऊ शकतं. त्याच्यामुळे कदाचित ही खूप मोठी संधी असणार आहे ज्यांनी फॉर्म भरले. त्यानंतर मित्रांनो, प्रवेश पत्राच्या बाबतीत लगेच तुम्ही हॉल तिकीट लक्षात ठेवा. आपला पेपर 28 जुलैला चालू होते. आपले 22 जुलै, 23 जुलै, 24 जुलै या दरम्यान आपले हॉल तिकीट 22, 23, 24 ला आपले हॉल तिकीट येऊन जातील. कोणत्या 1 तारखेला आपले हॉल तिकीट त्या ठिकाणी येऊन जातील. त्यानंतर आपली जी एक्झाम आहे मित्रांनो, ही पूर्णपणे एक्झाम मी त्यावेळेला सांगितलं होतं, गटचे जे नियुक्ती प्राधिकारी असतात ते प्रकल्प अधिकारी असतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कदाचित हे एका जिल्ह्यामध्ये एकच प्रकल्प असतो, त्या जिल्ह्याअंतर्गत ते चालतं. मात्र जर मोठा जिल्हा असेल, आदिवासी म्हणजे ती लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या ठिकाणी 2 पण विकास प्रकल्प येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल नाशिक सारखं. आता अहिल्यानगर एवढा मोठा जिल्हा आहे, मात्र एकच प्रकल्प आहे, राजूर प्रकल्प. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने त्यानंतर ती ऑनलाईन परीक्षा आहे. कोणालाच माहित नव्हती परीक्षा ऑनलाईन होणार आहे, कंपनी कोणती आहे काय वगैरे, मात्र ही परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. तुम्ही जे सेंटर टाकले त्या सेंटरलाच तुम्हाला परीक्षा द्यायला संधी मिळणार आहे. आलं लक्षामध्ये. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित पाहिजे. बाकीचं कागदपत्र संदर्भात असेल, कट ऑफ संदर्भात, आता कट ऑफच्या बद्दल बोलायचं झालं तर 100 क्वेश्चन असणार, 200 मार्काला क्वेश्चन असणार आहे. 100 पैकी तुम्हाला 80, 82, 83 क्वेश्चन, 85 पर्यंत क्वेश्चन बरोबर येणं गरजेचं असणार आहे. आता तो घटकानुसार वेगवेगळा कट ऑफ लागणार, त्यात काय वाद नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, बघूया आता आपण पुढे काय होते काय नाही त्या परीक्षेच्या संदर्भात. मात्र हे खूप महत्वाचे अपडेट होती वेळापत्रक ती मी तुम्हाला दिलेली. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आदिवासी विकास विभागाचा फॉर्म भरला असेल चौकीदार या पदाचा आणि जर तयारी करत असेल तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं एक सुंदर असं पुस्तक, संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेलं एकमेव पुस्तक मित्रांनो, आदिवासी विकास विभाग चौकीदार गट भरती 38 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. विशेष म्हणजे
आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रमशाळेविषयी तांत्रिक विशेष काही प्रश्न म्हणजे पुरवणी स्वरूपात काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रमशाळेविषयी तांत्रिक जवळजवळ 350 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले. 2012 ते 2026 मध्ये आदिवासी विकासासंदर्भात जेवढ्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. चौकीदार गटदला 2012 जे काय 2 पेपर झाले होते त्याच्यानंतर आता जाहीर झाली ते पेपर सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटणार आहे. कशा पद्धतीने पेपर होते, मात्र त्यावेळेस ते मे बी ऑफलाईन होते, आता ऑनलाईन आहेत. त्यानंतर मित्रांनो चौकीदाराचे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले. त्याचबरोबर संपूर्णतः चालू घडामोडी अपडेट असणारे आत्ताच्या. त्याचबरोबर मित्रांनो या पुस्तकामध्ये 38 प्रश्नपत्रिकेमध्ये 2700 प्लस प्रश्न असणार आहेत. चौकीदाराचे काही तांत्रिक सराव प्रश्न पण असणार आहेत. त्यानंतर चालू घडामोडी अद्ययावत केलेले असणार आहेत. हे अतिशय महत्वाचं बुक तुम्ही खरेदी करू शकता. लेखन व संकलन आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव सर यांनी केलेले. स्मार्ट स्टडी करायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं बुक तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यामधून पेपर तुम्हाला पाहता येणार आहे, कशा पद्धतीने पेपर आहेत वगैरे काय काय. ओके, अशा पद्धतीने पुस्तकं तुम्ही हे पण बुक खरेदी करू शकता. त्यांना वाटतंय काही आदिवासी विकास विभागची एक्झाम आहे म्हणजे याच्यामध्ये आदिवासीचे तांत्रिक पुरवणी वगैरे किंवा तांत्रिक प्रश्न. मित्रांनो, आदिवासीचे तांत्रिक प्रश्न आपण बुकमध्ये सगळे कव्हर केलेले आहेत. मात्र मला माझ्या मते आदिवासीचे तांत्रिक प्रश्नावरती जास्त प्रश्न काही विचारले जाणार नाही, कारण की ही पोस्ट ही चौकीदार पदाची, त्यांचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. जसं कामगार विभागाला बघा तुम्ही, कामगार विभागाला त्यांनी ऑलरेडी आधीच सांगितले की आम्ही एवढे एवढे प्रश्न विचारतो, तसं आदिवासीचं काही सांगितलं नाही तांत्रिकचा सिलेबस, बरोबर. त्यामुळे हा काय प्रश्न येऊ शकतात, आदिवासी विकास मंत्री कोण आहेत, आदिवासीचं मुख्यालय कुठे आहे, आदिवासी आश्रम शाळेबद्दल काय येऊ शकतं, किंवा किंवा किती प्रकल्पांतर्गत किती शाळा असू शकतात वगैरे, असं एखादा अर्धा बायचान्स 2-3 आले तर आले सामान्यांमध्ये. तसं बाकी तांत्रिक प्रश्न शक्यतो जास्त काही येणार नाही. बुकमध्ये तुम्हाला झालेले क्वेश्चन पेपर पण पाठीमागचे दिलेला आहे, त्याच्यामुळे ही अतिशय महत्वाची अपडेट होती आदिवासी विकास संदर्भातली, ही तुमच्यापर्यंत दिलेली. चौकीदारचा कट ऑफ आम्ही तुम्हाला सांगितलं 80 प्लस मार्क तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावाच लागणार. काही घटकांचे 80, 85, 90 पर्यंत मार्क जाऊ शकतात. लक्षात ठेवा, प्रवेश पत्र हे आपल्या 22, 23, 24 तारखेच्या दरम्यान येणार आहे. पण केव्हा, जर 28 तास एक्झाम स्टार्ट होणार असेल तर 22, 23, 24 ला आपले प्रवेश पत्र त्या ठिकाणी नक्की येतील. काळजी करू नका. पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर, आणि नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.